लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 12 सप्टेंबरचा भाग तुम्ही एन्जॉय करत आहात प्रेक्षकांनो। सुरुवातीला आपण बघतोय की ही कला अद्वैतला म्हणते, का नाटकं करत होतास रे खुशाल, तू तेल सांडलंस तिथे माझा पाय मुरगळावा म्हणून, का का केलंस हे सगळं, उत्तर दे मला। अद्वैत मनात विचार करतो, बाई काय बाई आहे ही मला इथे बाई शब्द आठवला प्रेक्षकांनो। कला म्हणते, मनातल्या मनात बोलू नको, मला ऐकू येत नाहीये, मोठ्याने बोल। अद्वैत म्हणतो, आता काय सांगू तुला खरे, अगं आता तुला कळलंच आहे सगळं खरं खरं, तर आता मी पण कबूल करतो की हो मी केलंय ते सगळं, पण अगं आता कला म्हणते, मग सांग का केलंस ते सगळं, ते ऐकायचंय मला। आता अद्वैत म्हणतो, हो 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 सांगतो मी, अगं तू इथे रोज येतेस, तुझ्या मागे मागे मला यावं लागतं, तुझ्या मागे आल्यामुळे माझी ऑफिसमधली कामं पेंडिंग राहतात, मला असं वाटलं पाय मुरगळला तर एक दिवस गॅप घेशील, तेवढंच मला ऑफिसला जाता येईल। कला चिडते आता आणि म्हणते, तुला असं वाटलंच कसं मी गॅप घेईल, तुला माहितीये तू बघतोयस गणपती तोंडावर आल्यात, माझी ऑर्डर पूर्ण करणं किती गरजेचं आहे मला, हे बघ चांदेकरांची घरची मूर्ती पण मीच बनवणार आहे, तेही या सगळ्या मूर्त्या पूर्ण झाल्यावर, तुला कसं कळत नाही रे, फरक पडणार नाही मला म्हणून, मला कळतंय केवढा मोठा फटका बसणार आहे मला या सगळ्याचा, तुला माहितीये कॉन्ट्रॅक्टच्या पैशामधनच मी आई बाबांच्या कर्जाचा हप्ता भरणार आहे, चांदेकरांचे पैसे परत देणार आहे, तरी सुद्धा तू माझा पाय मुरगळायचा प्रयत्न केलास, कठीण माणूस आहे रे तू। अद्वैत म्हणतो, सॉरी अगं खरंच सॉरी। कला म्हणते, काय सॉरी। आता अद्वैत म्हणतो, अगं आता पुन्हा काय कुठे कसं विचारू नको ग बाई, मी नाही वागणार असं याच्या पुढे तुझ्या सोबत, पण प्लीज आबांना नको सांगूस हे सगळं, मी रिक्वेस्ट करतोय, म्हणजे मी मनापासून मी तुझ्याशी चांगलं वागतोय ग, नाही म्हणजे थोडंसं कधी कधी वाटतं मला, म्हणजे ऑड विचार येतात माझ्या मनात, पण इथून पुढे कितीही ऑड विचार मनात आले ना तरी मी ऑड नाही वागणार तुझ्यासोबत। कला म्हणते, थोड्याशा, अरे किती ऑड आयडिया येतात तुझ्या डोक्यात, पण तू नीट वागा माझ्याशी, समजलं ना। आता अद्वैत म्हणतो, हो हो सॉरी सॉरी, बिचारा मान खाली घालून उभा आहे, पण कला सुद्धा खूप हुशार आहे प्रेक्षकांनो। कला लगेच मनात विचार करते, आजोबांना सांगणार नाही म्हटल्यावर लगेच पलटी मारतोय हा, फारच हुशार आहे हा चांदेकर, आणि कठीण सुद्धा। आता इकडे बघा प्रेक्षकांनो, यांच्या घरी ही रोहिणी तयार होऊन कुठेतरी निघालेली असते। आता हा राहुल म्हणतो, मम्मा कुठे निघाली आहेस का तू। रोहिणी म्हणते, हो निघाली आहे, महत्वाचं काम आहे। आता राहुल म्हणतो, काय काम आहे तुला। आता ही रोहिणी म्हणते, अद्वैत नक्की कुठे आहे रे, ऑफिसमध्ये ना। आता लगेच हा राहुल म्हणतो, अगं तो तर त्या कला सोबत आहे। आता ही रोहिणी म्हणते, बघ कळतंय ना तुला, तो त्या मुलीला एक सेकंड सुद्धा डोळ्यासमोर सहन करत नव्हता, तो आज त्या मुलीच्या मागे मागे फिरतोय, स्वतःच्या आईशी भांडतोय तिच्यासाठी, नक्की या अद्वैतच्या मनामध्ये काय चाललंय। राहुल म्हणतो, हो ग मम्मा तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे। मग लगेच रोहिणी म्हणते, मूर्खा, हा प्रश्न तुला पडायला पाहिजे होता, त्या कलाचा बदला घेण्याचा तरी प्रयत्न करतोयस का। आता तो राहुल म्हणतो, हो ग मम्मा सगळं रेडी आहे। आता ही रोहिणी म्हणते, गुड, आता सगळं प्लॅन प्रमाणे व्हायला हवं। आता तो राहुल म्हणतो, तू काळजी करू नकोस मम्मा, मी सगळं व्यवस्थित करतो। रोहिणी म्हणते, मी पण आता जाते तिकडे आणि बघते त्या अद्वैतच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, या रोहिणीला काय करायचंय प्रेक्षकांनो, हिला हिचे उद्योग धंदे नाही आहेत ना, म्हणून अशी रिकामे उद्योग करत फिरते ही। असो, विलन बद्दल आपल्याला नेहमीच राग येतोच, तसा मला आलेला मी व्यक्त केला। असो, आता रोहिणी अद्वैतच्या मागावर आहे तिकडे, इकडे अद्वैतराव निघालेले असतात आणि आता अद्वैतची खूप मजा येते प्रेक्षकांनो। आता कला म्हणते, जा तू गेलास तरी चालेल। आता अद्वैत म्हणतो, थँक्यू। आता अद्वैत खाली पाहतच नाही आणि डायरेक्ट पुढे चालायला लागतो आणि म्हणतो, अरे यार ई, सगळं चिखल लागला माझ्या पायाला। कला म्हणते, ए ई बी म्हणू नकोस, चिखल नाही येतो, मूर्त्या बनवण्यासाठी मळवलेली माती येते। आता अद्वैत ते पाणी घेत असतो पाय धुवायला, कला म्हणते, अरे अरे ते पाणी घेऊ नकोस, मला लागतं ते मूर्त्या बनवायला। आता अद्वैत म्हणतो, अगं असं काय करतेस, मला पाय धुवायचे आहेत ना। आता तेवढ्यात तिथे रॉकेट येतो आणि म्हणतो, अरे कलाताई माझं जेवण झालंय, अयो दाजीचे तर पाय भरले ना चिखलात कला चांगलीच मजा घेते अद्वैतची, ती म्हणते, अरे रॉकेट चिखलात कुठे गेलाय तुझ्या दाजीचा पाय, अरे तो मला मदत करतोय ना माती मिळवण्यासाठी, आता चिखलात तर पाय भरणारच, तुझं जेवण झालंय का रॉकेट, हे बघ जा लवकर मूर्त्या बनवायला सुरुवात कर, मी आलेच। रॉकेट म्हणतो, तुम्ही दोघं लवकर जेवून घ्या बरं का, मी आलोच। आता रॉकेट असं बोलून निघून जातो। आता ही कला खूप मजा घेते अद्वैतची। कला म्हणते, हं चला। आता अद्वैत म्हणतो, काय चला, कुठे चला। कला म्हणते, आत्ताच बोललास ना, मदत तर करावी लागेल ना तुला, आत्ताच म्हणालास ना तू। अद्वैत म्हणतो, काय कशाची मदत। आता कला मोबाईल दाखवते त्याला आणि म्हणते, मदत तर तुला करावीच लागणार आहे, म्हणजे जर त्याने मदत केली नाही तर ती तो व्हिडिओ आबाला दाखवणार, असं तिने त्याला ब्लॅकमेल केलंय।
अद्वैत मनात विचार करतो, आता ही मला ब्लॅकमेल करायला लागणार वाटतं. असू दे, वेळ आली ना की असा दाखवतो ना हिला, बघतोच हिला आता. आता कला म्हणते, चल हा, ए चांदेकर, थोडीशी पॅन्ट वर कर ना, मी तुला माती कशी मळायची ना ते दाखवते आता. अद्वैतने त्याची पॅन्ट फोल्ड केली आता. मग आता कला म्हणते, झालं का तुझं, सुरू करूयात. आता आपल्याला ना मस्तपैकी या मातीमध्ये नाचायचंय. आणि आता कलाने त्या मातीवर पाय द्यायला सुरुवात केली आहे. आणि अद्वैतच्या पायावर पाय ठेवत हे दोघेही जण मस्त त्या मातीवरती माती कालवण्यात एन्जॉय करतात. पण आता तिथे लगेच ही रोहिणी बया पोहोचली आहे. कला त्याला खूप छान शिकवत असते, आता असं कर तसं कर. आणि कधीही मातीमध्ये न खेळलेला अद्वैत आज मातीमध्ये खेळतोय आणि ते सगळं खेळणं त्याने खूप एन्जॉय केलंय. हे बघून त्याला स्वतःला फार भारी वाटतंय. पण आता ही रोहिणी हे सगळं बघते आणि विचार करते, हे दृश्य तर सरोज वहिनीपर्यंत पोहोचलंच पाहिजे. कला अद्वैत दोघेही जण खूप छान एन्जॉय करत असतात आणि रोहिणी या दोघांचीही शूटिंग काढते चोरून. आता नेमकं तो फट्टा असतो ना त्या म्हणजे त्या मंडपाचा, तो थोडासा फाटलेला असतो, तिथून तिने या दोघांचा व्हिडिओ शूट केलाय. आणि जेव्हा कला पडायला लागते तेव्हा अद्वैत तिला सावरतो आणि आता ते सावरता दोघेही जण एकमेकांच्या जरा जास्तीच जवळ येतात. ते बघून रोहिणीला जरा जास्तीच धक्का बसलाय आणि ते दृश्य कदाचित तिने जास्ती झूम करून शूट केलं असावं असं मला वाटतंय. काय अंदाज आहे तुमचा, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. आता रोहिणीने सगळी शूटिंग केली आणि विचार करतेय आता प्लॅन वगैरे नाही, डायरेक्ट कट रचायचा. का छान रोमॅन्टिक पोजेस दिल्यात या लव्ह बर्डने. आता या लव्ह बर्डचा चिवचिवाट कायमचा कसा बंद करते ना मी, ते कळेलच यांना. बरं आता बघा प्रेक्षकांनो, हिला नसत्या उचापत्या काय करायच्या आहेत. आता ते नवरा बायको एकमेकांवर प्रेम करणारच ना, दुसरे तर नाही ना ते कोणी. पण एक सांगू प्रेक्षकांनो तुम्हाला, कला अद्वैतची लव्ह स्टोरी हे दाखवणार, पण त्यासाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागणार. आता अद्वैत स्वतःला सावरत म्हणतो, अगं बघ माझे पाय किती खराब झाले, किती एक्सपेन्सिव्ह पॅन्ट होती माझी, माहितीये का तुला. कला म्हणते, नाही रे, मला कुठे कळतं एक्सपेन्सिव्ह कसं असतं, मी कुठे एक्सपेन्सिव्ह कपडे वापरते, माझे कपडे असे असतात बाबा. अद्वैत वैतागून तिथून निघून जातो. आता ओलं घेऊन बसावं लागणार आहे मला म्हणून. आता कला म्हणते, बघ रॉकेट, तुझे दाजी किती मदत करतात मला, शेवटी काय मिळालं मला, नुसती चिडचिड. आता हा रॉकेट म्हणतो, अगं असं काय करतेस ताई, कशाला असं बोलतेस त्यांना, अगं ते दाजी आहेत माझे आणि ते किती मोठे माणूस आहेत माहितीये ना तुला. अगं ते चांदेकर आहेत, व्यापारी आहेत ते सोन्या चांदीचे. अगं त्यांना काही जमणार होतं का हे काम. हे बघ, तुला मदत केली की नाही त्यांनी, म्हणजे हे महत्वाचं आहे. अगं तुला सांगतो मी, अगं सोन्यासारखा माणूस आहे तो, अगदी 24 कॅरेट खरा. कलाला राग येत असतो ऍक्च्युली रॉकेटचा, पण रॉकेट म्हणत असतो, 24 कॅरेट सोन्याचे दाजी आहेत माझे, ते सोन्याचे दाजी. कला म्हणते, चुप्प बस, तुला तुझी कामं नाही आहेत का, अजून मूर्त्या राहिल्यात बनवणं, अजून इथेच उभं राहा तू, पटापटा हात चालव, नाही तर आपली चिडचिड होईल. आणि तुला मी सांगितलं होतं ना की मिसळीच्या स्टॉलवर जा म्हणून, तू अजून इथेच आहे, जा लवकर, संध्याकाळ होत आली आहे, गर्दी वाढेल, लवकर जा आणि स्टॉल लवकर बंद करून पण ये. आता रॉकेट म्हणतो, बरं निघतो मी. रॉकेट आता त्याच्या कामाला गेलाय. तर आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय, या सरोजला रोहिणीने व्हिडिओ दाखवलाय कला अद्वैतचा आणि व्हिडिओ बघून या सरोजचा संताप झालाय. रोहिणी थोडीशीही कसर सोडत नाहीये या सरोजला आग लावायला. सरोज तो फोन फेकून देते, पण नशीब तो फोन गादीवर फेकलाय तिने. रोहिणी म्हणते, अरे या कला अद्वैतच्या रोमॅन्स मध्ये माझ्या फोनची वाट का लावतेस तू सरोज वहिनी. सरोज म्हणते, रोहिणी रोमॅन्स वगैरे शब्द वापरू नकोस. आता लगेच रोहिणी म्हणते, अगं मग मी काय करू, दुसरा शब्द मला सापडलाच नाहीये. तुला सांगते सरोज वहिनी, या कलाने पुरतं अडकवलंय अद्वैतला. अद्वैत आपल्या कामामध्ये बिलकुल हायगाई करत नाही आणि तो त्याचा वर्किंग डे मधले सर्व कामे सोडून बायकोच्या मागे मागे फिरतोय आणि दिवसाढवळ्या हे सुरू आहे बघ वहिनी. काय सांगू तुला, त्या कलाने काहीतरी जादूच केली आहे बघ अद्वैतवर. सरोजचे हावभाव बघा या रोहिणीच्या बोलण्यावर. आता रोहिणी म्हणते, सॉरी ग वहिनी, मी चोरून हे फुटेज सगळं शूट केलं, पण काय करू मी, तूच सांग. माझ्या मनामध्ये होता ग डाऊट, तो मला क्लिअर करायचा होता आणि बरं झालं मी तिथे गेले. तिथे गेल्यावर मला हे सगळं कोडं उलगडलं ना. अगं वहिनी, मी हे सगळं तुझ्यासाठी केलंय ग, बघ ना तू कशी सरळ मार्गी आहेस, पण ही दोघं जण तुला अंधारात ठेवताय, असं व्हायला नको म्हणून मी हे सगळं केलं.
खरंच सॉरी ग वहिनी, म्हणजे आपल्या अद्वैतविषयी मी तुझ्याशी असं बोलले, पण आजकाल अद्वैत खूप बदललाय वहिनी, आपल्याला स्पष्ट दिसतंय ना, आधी असा नव्हता ग अद्वैत. हे सगळं त्या कलाने केलंय बघ. तू वहिनी ओकेस ना, तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत कायम. फक्त ना तू एक गोष्ट कर, म्हणजे मला सांगावीशी वाटते ही गोष्ट तुला. त्या कला आणि अद्वैतला जास्ती मोकळीक नको देऊस बरं का, जास्ती जवळ नको येऊ देऊ त्यांना. त्यांचं प्रेम प्रकरण पुढे गेलं ना तर आपल्याला खूप त्रास होईल, आयुष्यभर आपल्याला त्या कलाला झेलावं लागेल आणि त्यामुळे तुला त्रास होईल. म्हणजे तूच हे प्रकरण हातात घे बाई, असं मला म्हणायचं होतं. आणि त्या दोघांना मार्गावर आण. अजून तर तुझा या घरात दरारा आहेस ना, नाही हो की नाही? म्हणजे आय एम शुअर हे तू चांगल्या पद्धतीने हँडल करशील नाही का. येते हा मी. आता या सरोजला पण किती खरं वाटतं ना रोहिणीचं. खरं तर रोहिणी सरोजबद्दल कधीच चांगला विचार करत नाही हे सरोजला चांगलं माहिती आहे, तरी सुद्धा सरोज तिच्या या बोलण्याला भुली पडतीये हे जरा अति वाटतंय नाही का प्रेक्षकांनो. हे सगळं ऐकून सरोजचा संताप झालाय. आता इकडे कला मात्र दिवसाचा रात्र आणि रात्रीचा दिवस करतीये बिचारी मूर्त्या बनवण्यासाठी. पण आता मात्र ती जरा थकली आहे आणि तिला टेन्शन पण आलंय. मूर्त्या बनवताना ती विचार करत असते हे सगळं कसं होणार आहे, कधी होणार आहे कोणाच ठाऊक, खूप वेळ लागतोय. पण आता मात्र अद्वैत वैतागलाय आणि कंटाळलाय. तो म्हणतो खरे निघूयात का आता, अजून किती वेळ लागणार आहे तुला. कला म्हणते अरे असं काय करतोस, माझं अजून खूप काम बाकी आहे, मला खूप वेळ लागणार आहे, मी आज इथे थांबते अरे जरा. कला मनात विचार करते कसा हा लगेच निघतो काय म्हणतोयस, मला वाटलं म्हणेल की वेडी बेडी आहेस का, कशाला इथे रात्री राहतेस. अद्वैत विचार करतो मी काय वेडा आहे का इथे राहायला, मी कशाला विचारू हिला काही, मी थांबू का वगैरे. कला पण मनात विचार करते हा कसला विचारतोय. आता अद्वैत म्हणतो नाही नाही यापेक्षा चांगलं वागणं माझ्याकडून जमणार नाही. आता कला म्हणत असते मनामध्ये विचारणं, अरे चांदेकर विचार थांबू का. पण आता अद्वैत त्याच्या उलट बोलतो कलाला आणि म्हणतो बरं ठीक आहे अगं खरे तू म्हणतीयस तर निघतो मी. आता बघा प्रेक्षकांनो हे सगळं मनातल्या मनात बोलणं सुरू असतं त्यांचं. कलाला फार वाईट वाटतं अद्वैत गेलाय निघून म्हणून, रादर तिला करमत नाही असं म्हणायला हरकत नाही आहे, पण तरी सुद्धा ती तिच्या कामावर कॉन्सन्ट्रेशन करत असते. आणि आता ती मुद्दाम करते फोन की अनावधानाने करते हे तुम्हीच ठरवा. तिने आजोबांना कॉल लावलाय आणि आजोबा म्हणतात की हां बोल ग कसं चाललंय तुझं काम. कला म्हणते आजोबा मी बोलतीये, आजोबा मला ना जरा वेळ लागणार आहे, मी तुम्हाला हेच सांगायला फोन केला की मी रात्री आज इथेच थांबतीये. मग आता आजोबा म्हणतात ठीक आहे हरकत नाही, अद्वैत आहे ना तुझ्या बरोबर. कला म्हणते आत्ताच गेला तो इथून. मग आता आजोबा म्हणतात काय. आता कला म्हणते मी तुम्हाला हे सांगायला फोन केला होता की तुम्ही काळजी करू नका मी इथे थांबणार आहे. आजोबा म्हणतात बरं ठीक आहे बेटा. मग आता कलाने फोन ठेवून दिलाय, पण आता आजोबा जरा चिडतात आणि लगेच चिडून अद्वैतला कॉल लावतात. अद्वैत आता निघालेला असतो तेव्हा त्याला आबाचा फोन येतो आणि तो रिसीव्ह करतो. तो विचार करतो अरे आबाचा फोन कसं काय आला असेल. आता आबा म्हणतात काय रे अद्वैत कुठे आहेस तू, अरे ती कला तिथं रातभर काम करणार आहेस आणि तू निघालायस होय. हे बघ तू तुझ्यासोबत थांबायचंयस, तिला साथ करायची आहे, तिला मदत करायची आहेस तू. आता अद्वैत म्हणतो बरं आबा. अद्वैत त्याच्या आजोबांच्या खूप शब्दात आहे पण आता मात्र फोन ठेवल्यावर अद्वैत विचार करतो त्या आती आगोने हे सगळं मुद्दाम केलं असणार आहे. आता असा विचार करून तो पुन्हा माघारी फिरलाय कलाकडे आणि तडातडा जातो आणि तिथे चुपचाप बसून राहतो. आणि आता कलाला म्हणतो तू हे सगळं मुद्दाम केलंयस ना खरे. कला हसत असते. मग आता अद्वैत म्हणतो हो तू हसतीयस ना, मला माहिती आहे तू खरंच हे मुद्दाम केलंय. आता ही कला म्हणते मी काय केलंय चांदेकर. आता अद्वैत म्हणतो उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नको, तू सांगितलंस ना आबाला मी निघालो होतो म्हणून. आता कला म्हणते काय मी कशाला सांगू, अरे मला असं वाटलं की तुला काही वाटलं असेल माझ्याविषयी म्हणून तू माघारी आलायस. अच्छा आजोबाने सांगितलं म्हणून आलास का. नाही हल्ली तू चांगला वागतोयस माझ्याशी म्हणून मला असं वाटलं की तुला माझी दया आली असेल आणि म्हणून तू परत आला असशील. आता अद्वैत मनात विचार करतो अद्वैत चांगला नवरा तुझा तोल सुटतोय आता अद्वैत पुन्हा हसायला लागतो तिच्याकडे बघून आणि म्हणतो अगं हो ॲक्च्युली हो तुझाच विचार सुरू होता माझ्या डोक्यामध्ये आणि नेमका आबांचा फोन आला बघ. मग मी थोडा विचार केला की खरं आहे की तुला का सोडून जायचं म्हणून मी परत आलो. तू एकटी कशी राहशील इथे म्हणून मग मी आलो परत. बरोबर आहे ना माझं. नाही म्हणजे तू कर तुझं काम, मी आहे तुझ्यासोबत. आणि मग कला त्याच्याकडे बघून अशी स्माईल करते आणि रॉकेट या दोघांचा टाइमपास चांगला एन्जॉय करतोय सारखा असं त्यांनी दाखवलंय.
पण बरं झालं प्रेक्षकांनो, हा अद्वैत तिथे रात्रीचा थांबलाय, कारण या राहुलने खूप मोठी प्लॅनिंग केली आहे. आपण आता बघतोय रात्र झाली आहे आणि या राहुलने कुठल्या तरी गुंडांना कॉल केलाय की तुम्हाला पत्ता पाठवलाय मी, आजचाच दिवस आहे तुमच्याकडे आणि व्यवस्थित लक्षात असू द्या तुम्हाला काय करायचंय. मूर्त्या पळवल्या नाही गेल्या ना तर पैसे मिळणार नाहीच तुम्हाला, पण आता जीव गेला ना तुमचा तर मला जबाबदार ठरवू नका, कारण मी तुमचा जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाहीये. ते गुंड म्हणतात साहेब टेन्शन नका घेऊ, आम्ही सगळं काम नीट करतो. आता ते गुंड दिलेल्या पत्त्यावर लगेच खात्री करून घेतात की इथेच गणपतीच्या मूर्त्या आहेत की नाही. या राहुलला फार भारी वाटते, असं वाटते त्यांनी कुठला तरी तीर मारलाय. पण आता बघा पुढे काय होतंय ते. अद्वैत रात्रीचा तिथेच झोपलेला असतो बिचारा एका स्टूलवरती, त्याला काही नीटशी झोप येईना. आणि प्रेक्षकांनो, हे चोर आहेत ना ते तिथे येऊन खात्री करतात की हाच पत्ता आहे का, तिथे गणपतीच्या मूर्त्या आहेत का, आणि त्यांना तिथे ते दिसतात सुद्धा आणि तिथेच मागे ते लपून बसतात. तिकडे आबा ते सुद्धा रात्रीचे जागेच आहेत बिचारे. अंजू त्यांना चहा पाणी करत असते तेव्हा सरोज येते आणि म्हणते अंजू ती मुलगी आणि अद्वैत आलेत का अजून. आता ही अंजू मंजू कोण आहे ती बोलणार काही, तेवढ्यात आबा म्हणतात अद्वैत तिकडे गेलाय कलासोबत, कला तिथे आज मुक्काम करणार आहे, तिचं जास्तीचं काम आहे, मीच अद्वैतला सांगितलंय की तू तिथेच थांब म्हणून कलाला सोबत करायला. आता असं बोलून आबा बिचारे मान खाली घालून घेतात, कारण सरोजने आबाशी कट्टी घेतली आहे ना, तिचं मौन आहे. त्यामुळे आता सरोज चिडते खूप आबावर आणि तोंड वाकडं तिकडं करून तिथून निघून जाते. पण आता बिचारी ही कला, तिला एवढी झोप येत असते तरी देखील ती मेहनतीने मूर्त्या बनवतच असते. कमाल आहे ना प्रेक्षकांनो या मूर्तिकारांची. जे कोणी आपल्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती बनवतात किती एफर्ट घेतात, प्रत्येक गोष्टीमध्ये कलाकुसर असते नाही. आता एकदम काहीतरी पडतं कलाच्या हाताने आणि अद्वैतची झोप मोडते. तो खडबडून जागा होत म्हणतो काय झालं काय झालं, खरे तुला काही पाहिजे आहे का. कला म्हणते अरे काही नाही झालं, तू झोप चांदेकर, मला काहीच नकोय, गुड नाईट. पण आता अद्वैत मात्र खूप वैतागतो आणि म्हणतो कसली गुड नाईट आणि कसलं काय, ना मी कपडे चेंज केले, ना वॉश केलं, ना तोंडाचा ब्रश केला, किती वास येतोय माझ्या तोंडाचा, माझ्या आयुष्यात किती वाईट नाईट आहे ही, आणि ही म्हणते गुड नाईट. आता या अद्वैतला आलाय खरं वैताग, पण काय करणार, त्याला आबासाठी हे करावं लागतंय. पण हे करता करता तो कलाच्या प्रेमात पडणार हे खरं आहे प्रेक्षकांनो. आणि आता या अद्वैतच्या वैतागावर हा भाग त्यांनी संपवलाय. प्रेक्षकांनो, कला अद्वैतचे रिव्ह्यू फार मोठे मोठे असतात, एखादा लाईक करायला प्लीज विसरत जाऊ नका. तुम्ही जर लाईक केलं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर ती कामाची पोचपावती ठरते आणि खूप भारी वाटतं. तुमच्या कमेंट्स आल्यावरही खूप छान वाटतं मला. असो तर आजचा भाग कसा वाटला मला आवर्जून कमेंट्स करून कळवा आणि पुढच्या भागात त्यांनी डायरेक्टली दाखवलंय की कला म्हणते गणपतीच्या मूर्ती चोरी गेल्यात, ते बाळू काका म्हणतात काही झालं तरी मूर्त्या परत आल्या पाहिजे, आणि अद्वैतने त्या गुंडांसोबत फायटिंग करून मूर्ती परत आणली आहे. आणि आता कलाच्या डोळ्यातलं पाणी बघून अद्वैतला रिअलाइज होतं की त्याने खरंच खूप मोठं काम केलंय. कला म्हणते तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही चांदेकर. आता हे सगळं आपल्याला महा एपिसोडमध्ये बघायला मिळणारच आहे, पण तत्पूर्वी उद्याचा भाग नक्की बघा. आणि प्रेक्षकांनो, माझ्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. नक्की चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.